नमस्कार मित्रांनो, तुमचं या 5 दिवसाच्या कोर्समध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण अयशस्वी आहोत किंवा पाहिजे ते यश आपल्याला मिळत नाही. इतकी सारी मेहनत घेऊनही जे अपेक्षित यश आहे ते मिळत नाही आणि मग आपण कुठेतरी हतबल झालेलो आहोत किंवा यश मिळालंच तर ते तोडकं मिळालेलं आहे आणि हे तोडकं यश आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपलं आयुष्य जगता येत नाही, यासाठी मदत करत नाही. मग काय करणं अपेक्षित आहे? तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपण आपलं आयुष्य कुठेतरी जगायचं कसं हे कधी शिकलोच नाही. लहानपणापासून आपण बघतो की अभ्यास करा, अभ्यास करा, मात्र अभ्यास कसा करायचा हेच माहीत नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून दबावातून आपण कसं तरी शिक्षण घेत चाललो, मात्र पाहिजे ते यश आपल्याला कधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे का? मला तरी वाटत नाही का आपण तसा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही लोक खूप साऱ्या मोठ्या शिखरावरती त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे आणि ही यश त्यांनी प्राप्त केल्यानंतर आपल्याला असं वाटतं का हे अशक्य गोष्ट आहे. उदाहरणार्थ एलन मस्क यांचं उदाहरण घेऊयात किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणा. जे काही पूर्वीचे शास्त्रज्ञ झाले त्यांचे विचारच खूप वेगळे होते, कारण त्यांनी त्यांच्या मनाचा वापर करणं शिकले, त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीचा वापर करणं शिकले. मित्रांनो, माणूस असा एकमेव बुद्धिजीव प्राणी आहे की तो त्याची क्षमतेनुसार बुद्धी वापरायला पाहिजे, कारण त्याच्याकडे 100% दिली तर आजपर्यंत फक्त 10 ते 20%च आपण त्याचा वापर करत असतो. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये इतक्या कटकटी असतात, हे करू का ते करू का असं काही स्पेसिफिक ठरलेलं नाही आणि मग इतक्या गोंधळामध्ये आपल्याला काय पाहिजे हे आपण विसरून जातो. होय मित्रांनो, आज मी ठरवलं की मी एखादी IAS होण्यासाठी मी स्वप्न बघत आहे, मात्र मी काहीतरी इन्स्पायरेशन झाल्यामुळे म्हणजेच मी थोडंसं कुठेतरी इग्नाईट झालो. जशी काळीपेटीचा आपण पेटवतो त्याचा गुल असेपर्यंत मोठे जाळ असतो, म्हणजे ते एक मोटिवेशन आहे. आणि थोड्या वेळाने जर ती काडी कुठे लावली नाही तर ती विझून जाते आणि मग अशाच पद्धतीने आपलंही आयुष्य कुठेतरी विझलेलं वाटतंय. तर मग हीच परिस्थिती माझीही काही दिवस होती. मग मी माझ्यासाठी पण हे मोठं एक चॅलेंज होतं का आपल्या काहींना यश का मिळतंय आणि अपेक्षित प्रमाणे काहींना यश का मिळत नाही, या दोघांमधला दुरावा काय आहे. तर मी पण या मागचं शोधण्यासाठी प्रयत्न केले आणि मला जे काही सापडलेलं आहे ते मी माझ्या 1-1.5 वर्षाची जी मेहनत आहे ती तुमच्यासमोर या 5 दिवसांमध्ये मांडणार आहे. होय मित्रांनो, यश मिळवणं अगदी सोपं आहे. होय, हे ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल की यश मिळवणं खूप सोपं आहे आणि यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत ह्या आपण प्रत्येक 5 दिवसासाठी एक एक गोष्ट शिकणार आहोत. तर या गोष्टी शिकत असताना आपल्यामध्ये ज्या काही जुन्या गोष्टी त्या काढून टाकणं गरजेचं आहे. होय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी माहीतही असतील, मात्र त्या कशा इम्प्लिमेंट करायच्या आणि त्याचा परिणाम काय होतो हे आपण थोडंसं बघितलं असेल, पण त्याचा वापर आपण करत नाहीत आणि म्हणूनच आपण इथे फसतो. होय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जी काही ते शिकायला मिळणार आहे हे काही इतकं व्हॅल्युएबल आहे तर तुम्हाला ते अतिशय जीवनामध्ये आनंद देईल किंवा पाहिजे ते यश तुम्हाला मिळवून देऊ शकतं. फक्त गरज आहे. मग हे जे यश आहे, हे यश मिळवण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? अशा काही गोष्टी आहेत का ज्या राहून गेलेल्या आहेत आणि त्या आपल्याला करता येतील? होय मित्रांनो, आजपर्यंत आपण ज्यांना यश प्राप्त केलेलं आहे त्यांना खूप नशीबवान समजतो. मात्र नशिबापेक्षा त्यांनी त्याच्या मागे केलेलं काम 1000 वेळेस जे अयशस्वी झालेत ते आपण विसरतो कुठेतरी आणि मग याचाच अर्थ असा का ते त्यांचे आपण फक्त काय बघतो का ते कसे यशस्वी झाले तरी त्याला नशिबाची जोड देऊन देतो. मात्र हे सगळं काही होतंय तुमच्या आमच्या विचारांनी मित्रांनो. होय मित्रांनो, आपण जे विचार करतोय, जे आपल्या अंतर्मनामध्ये जे आपले विचार आहेत तेच आपलं बाह्य जग दाखवतंय मित्रांनो. होय मित्रांनो, आपण कसे बोलतोय, कसे चालतोय, कसे वागतोय हे सगळं आपल्या अंतर्मनातील गोष्टी आहेत आणि त्याच बाहेर एक्सप्रेस होतात. होय मित्रांनो, त्याचबरोबर तुमची जे यश आहे ते ऑलरेडी तुमच्या मेंदूमध्ये त्याच पद्धतीने फॉर्म झालं होतं, म्हणून आजही ते तुमच्यासमोर अशाच पद्धतीने बाहेर पडतंय आणि यासाठी
तुम्ही हे व्हिडिओज नक्की बघा 5 दिवस आणि तुमचं आयुष्य खरंच बदलेल. आणि बदललंच तर मला या व्हिडिओच्या मार्फत काही कमेंट द्या. चांगली किंवा वाईट काही दुरुस्ती करणं अपेक्षित आहे हे पण तुम्ही सांगा मित्रांनो. त्याचबरोबर हे व्हिडिओज काही नियम आहेत त्या नियमानुसार तुम्ही बघा. होय मित्रांनो, पहिला नियम आहे हे व्हिडिओज तुम्ही शांततेत बघा आणि पूर्ण व्हिडिओज बघा, शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर प्रत्येक 5 दिवस तुम्ही हे व्हिडिओज बघायला विसरू नका. आत्ता अलाराम सेट करा आणि त्या अलारामला नोटिफिकेशन द्या की हे आपल्याला व्हिडिओज बघायचे आहेत, सक्सेस फॉर्म्युलाचे व्हिडिओज बघायचे आहेत. तर मित्रांनो, दुसरा नियम असा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून काय शिकताय, हे व्हिडिओमधून तुम्ही काय बनवायचे, नोट्स बनवा आणि या नोट्स तुम्ही वारंवार वाचा आणि तुम्हाला काय ॲक्शन घ्यायचे आहेत ते ॲक्शन घ्या. नंबर तिसरी, तुम्हाला ज्या काही ॲक्शन्स घ्यायला लावल्या ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्शन आजपासूनच वापरायला सुरुवात करा. होय मित्रांनो, यापूर्वीही तुम्ही यूट्यूबला भरपूर व्हिडिओज बघितले असतील जे तुमचं आयुष्य बदलू शकत होते. मात्र तुम्ही फक्त एक गोष्ट ठेवली म्हणजे ती म्हणजे ॲक्शनची कमतरता. होय, नॉलेज इज इक्वल टू रिझल्ट. जेवढं तुमच्याकडे ज्ञान आहे तेवढं तुम्हाला रिझल्ट मिळेल ही चुकीची अपेक्षा आहे मित्रांनो. या दोन्हींमधला एक गोष्ट आहे म्हणजेच ॲक्शन. जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही, तोपर्यंत तुमच्या नॉलेजवरती ते इम्प्लिमेंट करत नाही तुमच्या आयुष्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आणि हे रिझल्टची अपेक्षा असेल तर तुम्ही दिलेले टास्क वेळेवरती पूर्ण करा. हा तुमचा एक वेलकम व्हिडिओज आहे आणि प्रत्येक दिवशी आपण नवीन 5 काहीतरी गोष्टी शिकणार आहोत. या 5 गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतं, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक पण करा आणि ती तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची ते प्रतिक्रिया द्या. काय सुधारणा अजून करणं गरजेचं आहे हे पण तुम्ही द्या. आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणीही तुम्ही लिहा किंवा दुसरी एक तुमच्या अडचणी लिहा. त्याचबरोबर तुमच्या भविष्यामध्ये काय काय गोल्स आहेत ते गोल्स आज लिहायला सुरुवात करा. होय मित्रांनो, आजचा टास्क एक आहे. नंबर 1, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींमध्ये अडचणी येतात लिहा. दुसरी गोष्ट, तुमचे स्वप्न कोणकोणती. होय मित्रांनो, तुम्हाला IAS व्हायचं का, IPS व्हायचं होतं का, एक शिक्षक व्हायचं होतं किंवा एक इंजिनियर व्हायचं होतं, एक डॉक्टर व्हायचं होतं, ते लिहा. त्याचबरोबर दुसरं, तुम्हाला आर्थिक पगार किती हवा होता ते लिहा. आणि ह्या गोष्टी तुम्ही आजच लिहून ठेवा. असे 10-15 गोल्स तुम्ही लिहून ठेवा आणि आपण भेटूयात उद्याच्या कोर्समध्ये. थँक्यू. उद्या व्हिडिओ बघायला विसरू नका. नक्की बघा. थँक्यू. बाय बाय.